नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथे झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध केला आहे। शेतकऱ्यांचा आरोप आहे की सरकारने हा महामार्ग शेतकऱ्यांच्या हिताचा विचार न करता फक्त आर्थिक लाभासाठी आखला आहे। महामार्गासाठी जमिनीपासून 30 ते 40 फूट उंच रस्ता बांधण्याची योजना आहे। यामुळे जमिनीचा कस नष्ट होण्याची शक्यता आहे। शिवाय बागायतदार शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पात जाणार असल्याने त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होईल। शेतकऱ्यांनी सरकारवर तोंडसुख घेत म्हटलं आहे की शेतकऱ्यांच्या तोंडचा घास काढून घेण्याचा हा घाट आम्हाला मान्य नाही। फक्त नांदेडच नाही तर राज्यभरातील शेतकरी या प्रकल्पाविरोधात आक्रमक झाले आहेत। जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, महामार्ग हम सब जय किसान, जय जवान, जय किसान। शेतकरी एकजुटीचा शक्तीपीठ महामार्ग, जमीन आमच्या हक्काची, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा शक्तीपीठ महामार्ग रद्द, शेतकरी एकजुटीचा, जय जवान, जय किसान, जय जवान, शक्तीपीठ महामार्ग रद्द। नांदेड तालुक्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये बाधित गाव मालेगाव आहे। या मालेगावामध्ये आम्ही सर्व बाधित शेतकरी गावकरी या ठिकाणी जमलेलो आहोत। आम्हाला एकच सांगायचे की शासनाला हा आम्ही कोणी शेतकऱ्यांनी वर्ध्यापासून ते कोल्हापूरपर्यंत कोणी हा शक्तीपीठ महामार्ग मागितलेला नसताना शासन आमच्यावर हा जबरदस्तीनं कोणाच्या तरी मोठ्यांच्या भल्यासाठी हा रस्ता करत आहे। अनैसर्गिक पद्धतीने हा रस्ता करत आहे। आमच्या बागायती बहुपिकी जमिनी, अनमोल जमिनी, ज्याच्यावर आमचे पिढ्यानपिढ्या या ठिकाणी जीवन जगत आलो, त्या जमिनी उद्ध्वस्त करून, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून, बर्बाद करून सरकार जर आमच्या घरावर नांगर फिरून हा रस्ता करत असेल तर त्याला आमचा प्रखर विरोध आहे। आम्ही एकही इंच जमीन या शासनाला देणार नाहीत, कारण असेच अनेक प्रकल्प राबविताना शेतकरी हा घटक त्यांनी कधी गृहीत धरणार नाहीत। त्याच्यामुळं आमचा प्रखर आजच्या तारखेपासून मागच्या 3 महिन्यापासून आम्ही याला विरोध करत आहोत। जेव्हापासून नोटिफिकेशन आलं त्यापासून याला कायम विरोध राहणार आहे। आम्ही सर्व गावकरी शेतकरी या रस्त्याला प्रखर विरोध आहे। 1 इंच सुद्धा जमीन आम्ही या प्रकल्पाला देणार नाहीत। असंच याने जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये शेतकऱ्याची फार मोठी फसवणूक केलेली आहे आणि ती फसवणूक आमच्या या शेतकऱ्याची होऊ नये आणि आम्ही होऊ नये म्हणून सगळे जागृत शेतकरी या प्रकल्पाच्या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत आणि आम्ही सर्व एक आहोत हे दाखवून देण्यासाठी कोल्हापूरपर्यंत, वर्ध्यापासून ते कोल्हापूरपर्यंत सर्व शेतकरी आम्ही एकच आहोत आणि आम्ही शेतकरी जमात एक आहे। त्याच्यामुळे आम्ही हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, हा आमचा दृढ संकल्प आहे।